नमस्कार. आपण आहोत कणकवलीमधील भालचंद्र महाराज या मठामध्ये. अतिशय विस्तीर्ण ही जागा आहे. तो पाहू शकतात. मी प्रवेश करतो आहे. माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता आपण परमहंस भालचंद्र महाराज तपश्चर्या स्थान आहे. या ठिकाणी ते तपश्चर्या करायचे. परमपूज्य कामत महाराज समाधीस्थान कुंडलिक साबाजी कामत महाराज. आणि या बाजूला आहे तो भालचंद्र पाहू शकता परमहंस भालचंद्र महाराज समाधीस्थान. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज की जय. मी थोडंसं झूम करून दाखवतो. त्या ठिकाणी भाविक आहेत, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. या ठिकाणी जवळ दाखवते आपण. ही मूर्ती भालचंद्र आहे महाराज. समोर दिसते ते विठ्ठल रखुमाई काशी विश्वेश्वर म्हणून त्याची ओळख आहे. माझ्या उजव्या बाजूला परमहंस भालचंद्र महाराज या ठिकाणी व्यासपीठ आहे. वेगवेगळे कार्यक्रम, कीर्तन महोत्सव अशा वर्षाचे वार्षिक महोत्सव असतात, या ठिकाणी साजरे केले जातात. तशीच राहण्याची सोयसुद्धा आहे. त्याला काशी भवन म्हणतात. आणि समोर जे आहे हे काशी विश्वेश्वर मंदिर आहे. खूप मोठं कोकणाची खऱ्या अर्थाने संस्कृतीची ओळख अशा प्रकारच्या मंदिरातून होत असते. आणि म्हणून खास आपल्या माहितीसाठी आपण या काशी विश्वेश्वर मंदिर लांबूनच दाखवतो. विठ्ठल रखुमाईची त्या ठिकाणी मूर्ती आहे. पांडुरंग पांडुरंग साफसफाई सुरू आहे. आणि आता हे मंदिराचं जीर्णोद्धार व्हायचं बाकी आहे, त्यामुळे या इथे बोर्ड लिहिलेलं आहे. हे मंदिर कशा प्रकारचं पुन्हा एकदा नवीन स्वरूपात दिसणार आहे. श्रीदेव काशी विश्वेश्वर मंदिर कणकवली नियोजित नूतन वास्तू रचना अंदाजित खर्च 2.5 कोटी म्हणून त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. असं हे एकंदरीत खूप मोठं महाकाय असं हे मंदिर श्रीदेव दत्त मंदिर आहे. असं चारी बाजूला मंदिर आहेत.